नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपण आपल्या देवघरात कुलदेवतेचा एक कळस अवश्य ठेवावा। यामुळे घरावर आणि कुटुंबावर कधीच कोणतीच अडचण येत नाही, संकट येत नाही, समस्या येत नाही। मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच की आपल्या परिवाराची, आपल्या कुटुंबाची एक कुलदेवी किंवा कुलदेव असतात आणि आपल्याला माहित पाहिजे की आपली कुलदेवी कुलदेव कोण आहेत। काहींना माहित नसतात, तर त्याचीही काही हरकत नाही, पण आपल्या देवघरामध्ये एक कायमस्वरूपीचा कळस आपण अवश्य ठेवायला पाहिजे। आता हा कळस कशा रीतीने, कशा पद्धतीने आपण ठेवावा त्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया। पहिले तर मित्रांनो, तुम्ही एक दिवस ठरवून घ्या, जसा की मंगळवार, शुक्रवार हे देवींचे वार असतात। काहींचे सोमवार असतील, काहींचे गुरुवार असतील, तर पण भरपूर लोकांचे देवींचे वार म्हणजे कुलदेवीचा वार हा मंगळवार असतो। तर मंगळवारच्या दिवशी तुम्ही घरात कळसची स्थापना करा। कळससाठी काय लागतं? एक नारळ लागेल, एक तांब्या लागेल, त्यामध्ये शुद्ध पाणी, त्यामध्ये टाकण्यासाठी 1 रुपयाचा नाणं आणि एक सुपारी पाहिजे। तुम्ही मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून तुम्ही देवघरासमोर जाऊन बसा। तिथे तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या, त्यामध्ये एक सुपारी, 1 रुपयाचा सिक्का, त्यानंतर हळदी, कुंकू आणि अक्षता टाका। त्यावर 5 पाने, जे आपण विड्याची पाने आणतो ती विड्याची पाने लावा, नाही तर आंब्याची पाने लावली तरी चालतात। त्यानंतर त्यावर नारळ ठेवावा। नारळ हा सोललेला नसायला पाहिजे, तो नारळ त्यावर ठेवायचा आणि तो कळस आपल्या देवघरात आपण पूर्व बाजूला ठेवून द्यावा, म्हणजे आपल्या उजव्या हाताला तुम्ही तो ठेवू शकतात। अशा रीतीने तुम्ही कळसाची स्थापना आपल्या देवघरात करावी। आता तो नारळ बदलायचा नाही, तो नारळ कायमस्वरूपीचा तोच नारळ राहू द्यायचा। समजा नारळ कधीतरी फुटला किंवा खराब झाला आणि ते आपल्याला दिसलं, तर तेव्हा आपण तो नारळ पाण्यात विसर्जित करावा आणि त्या जागी दुसरा नारळ ठेवावा। आणि कळसामध्ये लावलेली पाने, आंब्याची असतील किंवा विड्याची असतील, ते पाने केव्हा बदलावी? तर ते दर मंगळवारी बदलावी, म्हणजे ज्या दिवशी आपण कळसाची स्थापना केली असेल त्याच्या 8 दिवसांनी आपण ती पाने बदलावी आणि त्यावर दुसरी पाने नवीन, दर आठवड्याला नवीन पाने बदलत राहावी आणि नारळ कधीतरी जेव्हा तो खराब होईल तेव्हा बदलावा। तर अशा रीतीने तुम्ही कळसाची स्थापना आपल्या देवघरात करू शकता आणि रोज त्या कळसाचे पूजन आपल्या देवघरात व्हायला हवे याची काळजी घ्यायची। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।